महत्वाची बातमी आपण पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेमधला वाद आता विकोपाला गेलाय। आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार भास्कर जाधवांमधला वाद चव्हाट्यावर आलाय। भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतोय असं नार्वेकरांचं म्हणणं आहे। तर भास्कर जाधव हताश झालेले आहेत असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा असं मिलिंद नार्वेकरांनी म्हटलंय। फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकर यांनी हे ट्विट केलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या दरम्यान भास्कर जाधव आणि नार्वेकरांमध्ये वाद झाला होता। भास्कर जाधवांची मुलाखत सुरू असताना नार्वेकरांच्या ड्रायव्हरनं सातत्यानं हॉर्न वाजवल्यानं जाधवांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर असा वाद सध्या विकोपाला गेलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमधला हा वाद विकोपाला गेला असून तो चव्हाट्यावर देखील आलेला आहे। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामधला वाद हा आता विकोपाला गेल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। मेळाव्याच्या दरम्यानच भास्कर जाधव आणि नार्वेकर यांच्यामध्ये हा वाद निर्माण झालेला होता। जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतोय असं थेटपणे मिलिंद नार्वेकरांनी म्हटलंय। भास्कर जाधव हताश झालेले आहेत असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आणि त्यांनी फडणवीसांना ते टॅग देखील केलेलं आहे। मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट या संदर्भातली केलेली आहे। आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार भास्कर जाधवांमधला वाद हा आता चव्हाट्यावर आलाय। तर कोकणामधले सगळेच आमदार जरी शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले असले तरी भास्कर जाधव मात्र हे नेहमीच ठाकरेंशी एकनिष्ठ या ठिकाणी राहिलेले आहेत। तर मिलिंद नार्वेकर हे अगदी मातोश्रीच्या जवळचे मानले जातात। त्यामुळे भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामधला हा वाद चव्हाट्यावर आलाय। फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट केलेलं आहे। ठाकरेंच्या मेळाव्यादरम्यान हा वाद निर्माण झाला होता। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकर यांनी हे ट्विट केलेलं आहे। ठाकरेंच्या मेळाव्यादरम्यान जाधव आणि नार्वेकरांमधला वाद जो आहे तो विकोपाला गेलेला होता। भास्कर जाधव यांची मुलाखत सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांच्या ड्रायव्हरनं सातत्यानं हॉर्न वाजवलेला होता असं भास्कर जाधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका हा शिवसैनिकांना बसतोय असं नार्वेकरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि एक्सपोस्ट करत त्यांनी आपली खंत व्यक्त केली। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या। सुषमाजी, एक तर दोन मुद्दे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे हा की भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामधला हा वाद, कारण मिलिंद नार्वेकरांनी स्वतः आता एक ट्विट देखील केलेलं आहे। मला असं वाटतं की भास्कर दादा असतील किंवा नार्वेकर असतील दोघेही पक्षातले आहेत, पक्षाच्या हितासाठी झटणारे लोक आहेत आणि कदाचित या एका छोट्या व्हिडिओला एका वेगळ्या लेवलवर त्याला फुलवण्याचा, त्या दोघांमधला तो संघर्ष फुलवण्याचा किंवा तो वाद फुलवण्याचा प्रयत्न सोशल मीडिया मधून झालेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित एक प्रतिक्रिया नार्वेकरांकडनं उमटली, पण याला काही वेगळे गर्भित अर्थ लावण्याची काही गरज नाही। मात्र सुषमाजी, त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, व्हिडिओही टाकलेला आहे। थेटपणे त्यांनी फडणवीसांना ते टॅग केलेलं आहे। काय आहे, नार्वेकर हे आमचे जगतमित्र आहेत आणि त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत। तर त्यामुळे ते देवेंद्रजींच्याही जवळचे आहेत। त्यांना असं वाटलं असेल की चला आपणही एक प्रयत्न करून बघू। पक्षाला आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये नाही म्हटलं तरी आता विरोधी पक्षनेत्याची गरज आहे। किती अधिवेशनं तुम्ही विरोधी पक्षनेत्याच्या शिवाय चालवणार आहात? तुम्ही कदाचित त्यांना एक रिक्वेस्ट करावीशी वाटली असेल, नाहीतरी आधी त्या पक्षाचे सचिव होते, आता ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत। नक्कीच सुषमाजी, मात्र त्यांनी भास्कर जाधवांना फ्रस्ट्रेशन असं म्हटलेलं आहे। हा मिश्किलपणाही असू शकतो त्यांचा। दोघे एका पक्षातले आहेत, एकमेकांशी अतिशय छान आणि नार्वेकरही बऱ्यापैकी कोपरखळा राहतात, एकमेकांशी चेष्टा मस्करी चालते आणि भास्कर दादा जरी काही असले नार्वेकरांच्या बद्दल तरी भास्कर दादा एक सिनियर लीडर आहेत आणि त्यामुळे ते नार्वेकर हे त्यांच्यासाठी वयाने ज्युनियर आहेत, अनुभवाने ज्युनियर आहेत, त्यामुळे ते बोलले असतील। मात्र त्यांच्या या फ्रस्ट्रेशनचा फटका शिवसैनिकांना बसतोय असं नार्वेकर म्हणतायत। नाही, काही शिवसैनिकांना फ्रस्ट्रेशनचा फटका बसत नाही। उलट आमच्याकडे असे तरुण तडफदार लोक असले पाहिजेत आणि नार्वेकरांच्या सारखे समन्वयाची भूमिका घेणारे सुद्धा असले पाहिजेत। आम्हाला जशी भास्कर दादांची गरज आहे तशीच नार्वेकरांची पण गरज आहे। सुषमाजी, आणखी एक दुसरा मुद्दा म्हणजे विधान परिषदेसाठी आता मतमोजणी सुरू झाली आहे। तिथे कृष्णा पाटील आष्टीकरांनी तुमच्यावर खूप टोकदार टीका केली आहे। मी ते समजू शकते। काय आहे, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, त्याचा जसा स्तर आहे बिचाऱ्याचा तो स्तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय
एक सरंजामी माज असतो, तो माज दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या पलीकडे मला त्याच्यावर काही फार बोलावं असं वाटत नाही. जी धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि फ्रस्ट्रेशन असं म्हणत त्यांनी फडणवीसांना इथे टॅग केलेलं आहे की लवकरात लवकर उद्धवजींच्या पत्रावर इम्प्लिमेंट करा आणि भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद द्या.